Hello all. Problem number 7 of LIFO method. From the following records of receipts and issue of material rice, write up stores ledger account Vaishnavi Traders Shirdi for the month of June 2020 by LIFO method. बघा LIFO method नुसार आपल्याला रिसिप्ट आणि इश्यू मटेरियल दिलेलं आहे राईस. राईट अप स्टोर लेजर अकाउंट, आपल्याला स्टोर लेजर अकाउंट वैष्णवी ट्रेडर शिर्डी यांचं बनवायचं आहे. तर या ठिकाणी आपल्याला त्यांनी ट्रान्झॅक्शन्स दिलेले आहेत. तर आपण बघूया ट्रान्झॅक्शन जे आहेत. तर त्यांनी सांगितलं जून 2020 मधील ट्रान्झॅक्शन्स आहेत. 1 तारखेला ओपनिंग बॅलन्स दिलेला आहे 3, 4, 8, 13, 14, 15, 16, 20, 24, 25, 26, 27, 28, 30. बघा अशा पद्धतीने त्यांनी आपल्याला सिक्वेन्सनीच ट्रान्झॅक्शन्स दिलेले आहेत. ठीक आहे. तर हे जे ट्रान्झॅक्शन त्यांनी आपल्याला दिलेले आहेत त्याला आपण एक नंबरिंग जर करून घेतली तर आपल्याला एखादं ट्रान्झॅक्शन आपल्याकडून राहणार नाही. म्हणून आपण काय करूया, त्याला नंबरिंग करून घेऊ, किंवा तुम्हाला जर सोयीस्कर टिक मार्क करणं असेल तर तुम्ही टिक मार्क करून घेऊ शकता. बरोबर. बघा 15 ट्रान्झॅक्शन्स त्यांनी आपल्याला साधारणतः दिलेले आहेत. ठीक आहे. वरती पहिल्या 2 लाईनमध्ये सांगितलेलं आहे की वैष्णवी ट्रेडर्स लिमिटेड आहे आणि पहिल्या तारखेला ओपनिंग बॅलन्स दिलेला आहे आणि 15 ट्रान्झॅक्शन टोटल या ठिकाणी आहेत. तर आपल्याला लिफो मेथडने हा प्रॉब्लेम सोडवायचा आहे. तर सुरुवातीला आपण काय म्हणणार, इन द बुक्स ऑफ वैष्णवी ट्रेडर्स शिर्डी स्टोर लेजर अकाउंट ऑफ मटेरियल राईस फॉर द मंथ एंडेड 30th जून. इथे 30th जून पाहिजे. ठीक आहे. 30th जून 2020. बरोबर. हां. आणि इकडे काय म्हणणार, मॅक्सिमम लेवल, मिनिमम लेवल, रिऑर्डर क्वांटिटी. आणि नेहमीप्रमाणे डेटच्या कॉलममध्ये आपण लिहून घेतलं की जून 2020चे ट्रान्झॅक्शन आहेत सर्व. पर्टिक्युलर रिसिप्टमध्ये 4 कॉलम, इश्यूमध्ये 4 कॉलम, बॅलन्समध्ये 3 कॉलम आणि शेवट रिमार्क. आता या ठिकाणी जर तुम्ही बघितलं ट्रान्झॅक्शन, तर ट्रान्झॅक्शनमध्ये क्विंटल 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 सगळीकडे क्विंटल दिसतंय. म्हणजे यांची जर युनिट जो आहे कॅल्क्युलेशनचं, ते कॅल्क्युलेशनचं युनिट काय आहे, क्विंटल आहे. म्हणून आपण या ठिकाणी जिथे रिसिप्टची क्वांटिटी लिहिली तिला क्विंटल म्हटलं आणि इश्यूची क्वांटिटीला सुद्धा इथं काय म्हटलं, क्विंटल म्हटलं. बॅलन्सच्या कॉलममध्ये सुद्धा क्वांटिटी क्विंटल म्हटलं. लक्षात घ्या. ठीक आहे. तर यानंतर आपण पहिल्या ट्रान्झॅक्शनकडे जायला हरकत नाही. पहिलं ट्रान्झॅक्शन 1 तारखेचं आहे. ओपनिंग बॅलन्स 500 क्विंटल 25 रुपयाप्रमाणे. चला 1 तारीख ओपनिंग बॅलन्स. हां. आता तो ओपनिंग बॅलन्स आहे म्हटल्यानंतर आपण डायरेक्ट बॅलन्सच्या कॉलममध्ये जाणार आणि बॅलन्सच्या कॉलममध्ये काय म्हणणार, 500 क्विंटल आणि त्याचा दर किती होता, 25, म्हणजे 12,500 अमाऊंटचा तो माल बॅलन्समध्ये आपल्या आहे. पहिली तारीख झाली, पहिलं ट्रान्झॅक्शन झालं. दुसरं ट्रान्झॅक्शन आता आपल्याला टिक मार्क करून घ्या. 3 तारखेचं ट्रान्झॅक्शन आहे. इश्यूड 70 क्विंटल्स. ठीक आहे. इश्यू करायचं आहे तर इथे काळजी घ्यायची. 3rd इश्यूड म्हणा. बरोबर. आता इश्यूमध्ये आपण काय म्हणणार, किती करायचं आहे इश्यू, आपल्याला 70 क्विंटल माल इश्यू करायचा आहे. हा कोणता माल आहे बरोबर, राईस. आता राईसच्या भाषेतच बोलू आपण. 70 क्विंटल राईस आपल्याला वापरासाठी घ्यायचा आहे. तर आपल्याकडे अगोदर राईस किती शिल्लक आहे, 500. मग आता त्यातून 500तून 70 क्विंटल, 500 क्विंटलमधून 70 क्विंटल राईस वापरता येईल का, येईल वापरता. 500 क्विंटलचा जो भाव आहे तोच भाव त्याला इथे आपल्याला द्यावा लागेल. बरोबर. तर 500 क्विंटलपैकी आपण 70 क्विंटल राईस इश्यू केला, वापरला. बरोबर. आता इश्यू किती करायचा होता, 70 क्विंटल. तेवढा आपण इश्यू केला का, केला. मग आता बॅलन्समध्ये लिहायला हरकत नाही. मग 500 मधून किती क्विंटल वापरला राईस, 70 क्विंटल वापरला.
खाली किती शिल्लक राहिला 430 क्विंटल, त्याचा भाव काय घेणार 25 रुपये, दोघांचा गुणाकार करून अमाऊंट किती आहे 10,750चा माल आता आपल्याकडे शिल्लक आहे. इश्यू आपण व्यवस्थित केलेला आहे. बघा इश्यू व्यवस्थित केल्याच्या नंतर आता आपल्याला 3ऱ्या तारखेच्या नंतर तिसरं ट्रान्झॅक्शन जे आहे ते 4थ्या तारखेचं 3 नंबरचं ट्रान्झॅक्शन, त्याच्यावरती आपण काय करायचं टिक मार्क करून घ्यायचे. आता टिक मार्क करून घेतल्यानंतर इथे काय सांगितलेलं आहे बघा आपल्याला 4 तारखेला माफ करा 4थं ट्रान्झॅक्शन जे आहे ते 8 तारखेचं आहे. इशूड म्हणजेच काय 4 तारखेला आपल्याला 100 क्विंटल काय राईस इश्यू करायचा आहे. ठीक आहे, तर इथे येऊया 4 तारीख, डेटमध्ये 4 तारीख आणि त्याला काय म्हणणार इश्यू. किती करायचं आहे इश्यू आता 100 क्विंटल राईस इश्यू करायचा आहे. आता आपल्याकडे शिल्लक किती आहे 430 क्विंटल आहे, त्यातून 100 क्विंटल इश्यू करता येईल. 100 क्विंटल इश्यू करा बरोबर. आता त्याची अमाऊंट कॅल्क्युलेट करून घ्या किती 2500 रुपयाचा राईस आपण काय केला इश्यू केला. आपल्याला टोटल इश्यू किती करायचा होता 100 क्विंटल. 100 क्विंटल इश्यू केला ओके. आता इश्यू कॉलम मधला विषय पूर्ण झाला. आता आपल्याला काय करायचं बॅलन्स मध्ये यायचं. 430 मधून आपण किती क्विंटल राईस वापरला 100 क्विंटल राईस वापरला, तर तो 100 क्विंटल पैकी दिल्यानंतर 330 क्विंटल बॅलन्स शिल्लक राहिला बरोबर. मग त्याला 25 ने गुणाकार करून आपल्याला अमाऊंट शोधायची. अमाऊंट शोधली 8,250 चा माल आपल्याकडे शिल्लक आहे. 4 तारखेच्या नंतर पुढची तारीख 8 तारीख आणि 4थं ट्रान्झॅक्शन 8 तारखेला काय 80 क्विंटल पुन्हा इश्यू करायचा आहे. ठीक आहे, 8 तारीख इश्यू करा. किती इश्यू करायचा 80 क्विंटल ना. आता 80 क्विंटल इश्यू करता येईल का अगोदरच्या बॅलन्स मधून करता येईल बरोबर आहे का नाही. तर मग इथे इश्यूच्या कॉलम मध्ये 80 करा आणि अगोदरचा जो भाव आहे 25 या भावाने आपण तो करणार आहोत, म्हणून तो काय केला इथे 2000चा माल इश्यू मध्ये लिहिला. तर इश्यू टोटल किती करायचे ते 80 क्विंटल. 80 क्विंटल राईस आपण इश्यू केला. तर आता आपल्याकडे जो राईस शिल्लक आहे तर त्या शिल्लक मध्ये आपल्याला कॅल्क्युलेशन करून घ्यायला हरकत नाही. 330 पैकी 80 क्विंटल माल आपण काय केला वापरला, राईस आपण वापरला. तर 250 क्विंटल राईस शिल्लक आहे 25 रुपयाच्या भावाप्रमाणे. आता 6,250चा राईस आपल्याकडे शिल्लक आहे 8 तारखेपर्यंत बरोबर. 8 तारखेच्या नंतर पुढची तारीख 13 तारीख. 13 तारखेला काय झालं रिसिव्ड फ्रॉम व्हेंडर 200 क्विंटल ॲट ₹24. बघा 13 तारखेला रिसिव्ह झालेले. 13 तारखेला काय झालेलं आहे 200 क्विंटल रिसिव्ह झालेले. तर आपण इथे काय म्हणणार डेटमध्ये 13 तारीख काय झालंय रिसिव्ह झालंय. रिसिव्ह झाल्यानंतर आपण कुठं लिहितो रिसिप्ट या कॉलम मध्ये लिहितो बरोबर आहे का नाही. तर किती माल रिसिव्ह झालेला आहे, किती क्वांटिटी राईस किती क्वांटिटी आलेला आहे 200 क्विंटल आलाय 24 रुपयाप्रमाणे आला. तर त्याची एकूण रक्कम झाली 4,800. तर रिसिव्ह झाला तर आपल्याला बॅलन्स या कॉलम मध्ये काय करायचं अगोदरचा बॅलन्स खाली कॅरी करून घ्यायचा. अगोदरचा बॅलन्स व्यवस्थित कॅरी करून घेतल्यानंतर आपल्याला जो रिसिव्ह माल आता आपला झालाय त्याची संख्या 200 क्विंटल आहे 24 रुपयाप्रमाणे आहे. 4,800चा राईस अजून आपल्याकडे आलेला आहे म्हणून तो आपण बॅलन्स मध्ये लिहून घेतला. तर 13 तारखेचा रिसिव्ह झालेला राईस आपण लिहून घेतला. 13 तारखेनंतर पुढची तारीख आणि पुढच्या नंबरचं ट्रान्झॅक्शन 6 नंबरचं ट्रान्झॅक्शन 14 तारखेला रिफंड ऑफ सरप्लस फ्रॉम वर्क ऑर्डर 15 क्विंटल ॲट ₹24. आता बघा इथे एक वेगळा शब्द वापरलेला आहे त्यांनी रिफंड ऑफ सरप्लस फ्रॉम वर्क ऑर्डर. बघा सरप्लस म्हणजे काय
आधिक्य, सरप्लस म्हणजे काय, आधिक्य. वर्क ऑर्डर जी आपण दिली होती त्यातून 15 क्विंटल 24 रुपयाच्या भावाप्रमाणे आपल्याला माल जो आहे तो काय झाला, रिफंड झालेला आहे. तर चला अगोदर आपण काय करूया, तारीख लिहून घेऊया, 14 तारीख. त्यानंतर पर्टिक्युलरमध्ये घटना काय घडलेली आहे, जो माल आपल्याला काय आलेला आहे, रिफंड ऑफ सरप्लस. आता रिफंड ऑफ सरप्लस म्हणजे काय, तो माल आपल्याला परत आलेला आहे, बरोबर आहे की नाही. हा, मग परत आलेला आहे याचा अर्थ तो काय आला, रिसिव्ह झाला, बरोबर आहे की नाही. किती, 15 क्विंटल, किती रुपयाच्या भावाने, 24 रुपयाच्या दराप्रमाणे, बरोबर आहे की नाही. म्हणून तो आपण कुठे लिहून घेतला, रिसिव्ड किंवा रिसिप्ट या कॉलममध्ये आपण लिहून घेतला. किती माल आहे तो, 15 क्विंटल 24 रुपयाच्या भावाप्रमाणे 360 रुपयांचा माल या ठिकाणी रिफंड झालेला आहे. आता रिसिव्ड मध्ये लिहिला म्हणजेच काय, बॅलन्स मध्ये तो ॲज इट इज आपल्याला घ्यावा लागेल. तर तो घेण्याच्या अगोदरचे जे बॅलन्स आहे ते बॅलन्स व्यवस्थितरित्या रेट बघून आपण इकडे कॅरी ऑन करून घेतले. 250चा माल 25 रुपये भावाप्रमाणे 6250चा. त्यानंतर 200 क्विंटल माल 24 रुपयाप्रमाणे 4800 रुपयांचा माल. त्यानंतर आता हा रिफंड जो सरप्लस झालेला होता तो पुन्हा आपल्याला रिसिव्ह झालेला आहे. 15 क्विंटल 24 रुपयाच्या भावाप्रमाणे 360 रुपयांचा माल आपण बॅलन्समध्ये लिहून घेतला. तर लक्षात घ्या, आता हे जे रिफंड झालंय एक वेगळी घटना या ठिकाणी झालेली आहे, म्हणून रिमार्कमध्ये आपल्या लक्षात राहावं म्हणून आपण इथे काय म्हणत असतो, रिफंड. आता रिफंड काय झालेले, रिफंड ऑफ सरप्लस. जो माल आधिक्य होता, अधिकचा होता, तो आपल्याला काय झालेला आहे, पुन्हा आलेला आहे सरप्लस म्हणून तो आलाय, म्हणून आपण रिसिप्टमध्ये तो पुन्हा इकडे ॲड करून घेतला आणि बॅलन्समध्ये लिहून घेतला, म्हणजे तो आपल्या माल साठ्यामध्ये ॲड झालेला आहे. 14 तारखेची ॲडजस्टमेंट लक्षात आली का. याच्यासाठी तुम्ही एक नोट पण लिहू शकता. समजा तुमचा प्रॉब्लेम सोडवण्यासाठी जागा सोडून तुम्ही खाली म्हणू शकता की एक्सेस काय घडलेलं आहे बघा. वरती आपण बघूया त्या ट्रान्झॅक्शनमध्ये काय सांगितलं, रिफंड ऑफ सरप्लस फ्रॉम वर्क ऑर्डर 15 क्विंटल ॲट 20 रुपीज. तर हेच आपण काय करायचं, इथे नोट म्हणून खाली लिहून ठेवायचं, बरोबर. हां, 15 क्विंटलचा 24 रुपयाप्रमाणे, ठीक आहे, हरकत नाही. आता हे आपल्याला समजावं म्हणून आपण या ठिकाणी नोट या ठिकाणी लिहिलेली आहे. 14 तारखेचं ट्रान्झॅक्शन झालेलं आहे. 14 तारखेच्या नंतर 15 तारखेचं ट्रान्झॅक्शन 7 नंबरचं. इथे काय झालंय बघा, शॉर्टेज 5 क्विंटल बघा. शॉर्टेज अशी एंट्री यापूर्वी येऊन गेली, तुम्हाला माहीत आहे, तरी पण आपण पुन्हा बघूया. तारीख किती आहे, 15 तारीख. काय झालेलं आहे, शॉर्टेज, म्हणून त्याला स्टार करून लिहा शॉर्टेज. शॉर्टेज म्हणजे काय, माल कमी पडलेला आहे. आता माल कमी पडलेला आहे म्हटल्यानंतर तो रिसिप्टमध्ये येणार नाही, तो आपण कुठं दाखवणार, इश्यूमध्ये आपण दाखवत असतो. ॲक्च्युली तो तसा होत नाही, पण इश्यूमध्ये का दाखवतो, कारण की तो बॅलन्समधून आपल्याला मायनस करावा लागणार आहे, कारण शॉर्टेज झालेला आहे. म्हणजे तेवढा माल आपल्याकडे भरत नाहीये. किती माल भरत नाहीये, तर तो 5 क्विंटल माल भरत नाहीये, म्हणून इश्यूच्या कॉलममध्ये आपण काय करणार, 5 क्विंटल, बरोबर. आता हे 5 क्विंटल जे आहेत ते कुठून देणार आपण, बॅलन्समधून. शेवटचा बॅलन्स 15 जो आहे त्याच्यातून, बरोबर. मग 15तून 5 देता येतील, ठीक आहे, 5 देता येईल. मग ह्या 15ला भाव किती आहे, 24, तर तो 24 इथे लिहून घ्या. मग हा किती रुपयाचा माल आपला काय झाला, शॉर्ट झालेला आहे. तर 120 रुपयाचा माल शॉर्ट झालेला होऊ शकतं. व्यवसायामध्ये काम करत असताना अशा घटना घडत असतात. तर कोणता माल आहे हा, आपण म्हटलं ना राईस. हां, तर राईस आहे. तर राईस 120 रुपयाचा राईस 5 क्विंटल हा कमी पडलेला आहे, म्हणून आपण इश्यूमध्ये तो दाखवला. जसं आपण समजलो की तो आपण वापरलाच. कारण जर तो इथे नाही लिहिला तर त्याचा जो हिशोब आहे तो हिशोब जुळणार नाही. म्हणून तो हिशोब जुळवण्यासाठी आपल्याला तो कुठंतरी दाखवावा लागेल, म्हणून इश्यू दाखवायचा आणि आपल्या ट्रीटमेंट, रेग्युलर ट्रीटमेंट त्यात करायची. आता या 250तून काही माल वापरला का, नाही वापरला, मग तो बॅलन्स आता तिथं
तसा लिहून घ्यायला हरकत नाही, बरोबर. त्यानंतर या 200तून काही माल वापरला का, नाही वापरला, बरोबर. तर हे 200 बॅलन्समध्ये लिहून घ्यायला हरकत नाही, बरोबर. 4800चा माल. त्यानंतर शेवट आलेला माल जो होता 15, त्याच्यातून 5 आपण इश्यू दाखवला ना, हा शॉर्टेज, बरोबर. मग 15 वजा 5 बरोबर किती, 10 क्विंटल. किती रुपयाप्रमाणे, 24 रुपयाप्रमाणे. इथे जो बॅलन्स आहे तो 15चा बॅलन्स किती झाला, आता 10 शिल्लक राहिला. आणि ही घटना का घडली, शॉर्टेजमुळं घडली. आता का शॉर्टेज झालं वगैरे वी डोंट नो, परंतु शॉर्टेज झालंय म्हणून आपण तो इश्यूमध्ये दाखवून बॅलन्समध्ये तो वजावट केलेला आहे. एवढी काळजी आपण घेणं गरजेचं आहे. बघा आता शॉर्टेजचं ट्रान्झॅक्शन लिहिलं आपण 15 तारखेचं. आता 15 तारखेच्या नंतर 16 तारीख म्हणजे 8 नंबरचं ट्रान्झॅक्शन, याला टिक मार्क करून घेऊ. इथे काय, इश्यू 180 क्विंटल राईस आपल्याला इश्यू करायचा आहे, ठीक आहे. 15च्या नंतर 16 तारखेला आपल्याला काय करायचं आहे, इश्यू करायचं आहे. किती राईस इश्यू करायचा आहे, 180 क्विंटल. बघा 180 क्विंटल इथे आपण लक्षात राहावं म्हणून लिहून घेतलं, बरोबर. आता हा इश्यू करत असताना आपल्याला काय करायचं आहे, लास्ट इन फर्स्ट आउट करायचं आहे. तर अगोदर आपल्याकडे माल किती शिल्लक आहे, 10. अगोदर म्हणजे सगळ्यात शेवट आलेला माल जो आहे तो 10 क्विंटल आहे, बरोबर. मग अगोदर 10 क्विंटल देऊन टाकू. 180 क्विंटल माल आपल्याला इश्यू दाखवायचा आहे, बरोबर. मग 10 देऊन टाकू. 10चा जो भाव येतो 24 रुपयाप्रमाणे 240, बरोबर आहे की नाही. हां, आता याच्यानंतर आता हे 10 क्विंटल माल संपला. आपल्याला एकूण 180 क्विंटल माल इश्यू करायचा आहे. 180 क्विंटलमधून 10 गेले तर 170 क्विंटल शिल्लक आहे. आता 170 क्विंटल माल आपल्याला द्यायचा आहे. तर लास्ट इन फर्स्ट आउटनुसार हा 10 संपलेला आहे म्हणून 200तून आपल्याला किती द्यायचा, 170 द्यायचा. बघा 170 क्विंटल. आता बघा 170 क्विंटल अधिक 10 बरोबर 180 क्विंटल पूर्ण इश्यू होतात, कारण इथे 200तून 170 जातात. मग तो 200चा भाव किती आहे, 24 रुपये. म्हणून आपल्याला इथे काय करावं लागणार आहे, 170 गुणुले 24 म्हणजे 4080 रुपयाचा माल आपण इश्यू केला. इश्यू टोटल 180 क्विंटल राईस करायचा होता. तर 180 क्विंटल राईस आपण काय केला, इश्यू केला. बघा इश्यू आपल्याला 180 करायचे होते. 180 आपण राईस क्विंटलमध्ये इश्यू केले. आता आपल्याला बॅलन्सच्या कॉलममध्ये जायला हरकत नाही. आता बॅलन्स या कॉलममध्ये गेल्यानंतर सर्वप्रथम विचारात घ्यायचं 250 क्वांटिटीपैकी काही क्वांटिटी आपण वापरली का, नाही वापरली, बरोबर. मग ही 250 क्वांटिटी आपण काय करणार, बॅलन्समध्ये ॲज इट इज लिहून घेणार, नोंदून घेणार, बरोबर. 6250. त्यानंतर बघा या 200 पैकी काही क्वांटिटी वापरली का, हो वापरली. तर बघा ही 170 क्वांटिटी आपण वापरलेली आहे, बरोबर. म्हणून 200तून 170 क्विंटल राईस गेला तर 30 क्विंटल राईस आपल्याकडे शिल्लक राहिला. तर याचा भाव किती, 24 रुपयाप्रमाणे याचा भाव आहे. तर याचे गुणाकार करून घ्या. 720 रुपयांचा माल शिल्लक आहे, बरोबर. बघा आता हा जो 10 क्विंटल आहे तर हा 10 क्विंटल आपण इथे वापरला, त्यामुळे याचा काही विषय नाही. लक्षात आलं. अशा पद्धतीने इश्यू 180 केल्यानंतर बॅलन्स आपण व्यवस्थित लिहून घेतला. 16 तारखेचं ट्रान्झॅक्शन झालं. 16 तारखेच्या नंतर 20 तारखेचं 9 नंबरचं ट्रान्झॅक्शन रिसिव्हचं आहे. रिसिव्ह फ्रॉम वेंडर 240 क्विंटल ॲट ₹23. तर 9 तारीख बघा 16च्या नंतर 9 नंबरचं ट्रान्झॅक्शन 20 तारीख बघा 16च्या नंतर 20 तारीख. इथे काय आलंय, रिसिव्ड झालंय. किती क्विंटल राईस आलाय, 240 क्विंटल. किती रुपये भावाप्रमाणे, 23 रुपयाच्या भावाप्रमाणे, बरोबर. 5520 रुपयांचा माल आपल्याकडे आलेला आहे. आता रिसिव्ह झाला याचा अर्थ काय, तर तो माल आपल्याकडे बॅलन्समध्ये ॲड करावा लागेल. त्याकरता अगोदरचा बॅलन्स काय करा, ॲड करून घ्या.
बरोबर. त्यानंतर आता जो नव्याने माल आपल्याकडे आलाय 240 क्विंटल राईस आलाय, तो राईस आपल्याला काय करायचं, इकडे बॅलन्स मध्ये ऍड करून घ्यायचा. 240 क्विंटल 23 रुपयाच्या भावाप्रमाणे 5520. ओके. हा, 20 तारीख झाली. 20 तारखेच्या नंतर आता 24 तारीख 10 नंबरचं ट्रान्झॅक्शन. 24 तारखेला इश्यूड 304 क्विंटल. आता 304 क्विंटल आपल्याला इश्यू करायचे. इथे काळजी घ्यायची, 20च्या नंतर तारीख किती आहे, 24 तारीख. 24 तारखेला काय आलाय, इश्यू माल इश्यू झाला, बरोबर आहे की नाही. किती माल इश्यू करायचा आहे इथे बघा, आपण पुन्हा बघून इथे लिहून घेऊया. 304 क्विंटल. बघा आता थोडीशी संख्या लक्षात न राहण्यासारखी आहे. 304 क्विंटल किंवा 4 क्विंटल त्याच्यात मध्ये असे राहून जाऊ शकतात, म्हणून इथे लिहून घ्या 304 क्विंटल. आता आपल्याकडे जो माल शिल्लक आहे तो 250, 30 आणि 240 आहे. लिफो असल्यामुळे बॉटम टू टॉप आपल्याला जायचं आहे. बॉटम म्हणजे लास्टला फर्स्ट जायचं आहे. मग 240, 304 द्यायचं आहे, तर हे 240 देऊन टाका अगोदर. 240 क्विंटल 23 रुपयाप्रमाणे 5520. आता 304 मधून 240 गेले. बघा आपण काय करू, या ठिकाणी कॅल्क्युलेटर समोर घेऊया, म्हणजे चूक होता कामा नाही. 304 क्विंटल मधून वजा 240 क्विंटल आपण इश्यू केला. किती इश्यू करायला बाकी आहे, 64 क्विंटल, बरोबर. तर आता आपल्याकडे 240च्या अगोदर किती आहे, 30 आहे. 64 करायचं आहे, तर मग हा 30 पूर्ण इश्यू करून टाका, मग बघू राहिलेला, बरोबर. आता बघा, आता अजून पण 240 प्लस 30 जर केलं तर किती झाले, 270 क्विंटल झाला. आपल्याला करायचा किती आहे, 304 क्विंटल माल इश्यू करायचा आहे. 304 क्विंटल वजा हे किती आहे, 270 क्विंटल आपण दिलाय. आता किती क्विंटल वजा करणं बाकी आहे, 34 क्विंटल, बरोबर. आता हे 34 क्विंटल आपण कशातून देणार, या 250तून देणार. मग इथे आपण काय म्हणणार, 34 क्विंटल. या 250चा भाव जो आहे तो किती आहे, 25 रुपये चालू आहे, बरोबर. मग बघा 34 गुणुले 25 बरोबर 850. ठीक आहे. तर आता इथे या इश्यूड क्वांटिटी ज्या आहेत त्याची टोटल करून बघणं गरजेचं आहे. व्यवस्थित आपण 304 क्विंटलच इश्यू केले का काय, तर 240 प्लस 30 प्लस 34 या तिघांची जी बेरीज आहे ती आपल्याला व्यवस्थित करून घ्यायची. 240 प्लस 30 प्लस 34 प्लस 304. बघा आपल्याला 304 क्विंटल राईस इश्यू करायचा होता, तर त्या या 3 टप्प्यामध्ये आपण तो इश्यू करू शकलो. तर इश्यूच्या कॉलमचा विषय पूर्ण झालेला आहे. आता आपल्याला जो राईस इश्यू करून झालाय च्या नंतरची स्टेप, आपल्याकडे किती बॅलन्स शिल्लक आहे. आता इश्यू केला याचा अर्थ काय आहे, त्या बॅलन्स मधून काहीतरी बॅलन्स आपण वापरलेला आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा 250तून काही माल वापरलाय का आपण, तर वापरलाय. तर तो कधी वापरला, इथे खाली वापरला, बरोबर. कारण इथे बॉटम टू टॉप आपण गेलो आणि इथे बघा अशा पद्धतीने मांडणी झालेली. मग बघा ह्या 250तून आपण किती माल वापरला, 34 क्विंटल वापरला, बरोबर. मग ह्या 250 वजा 34 क्विंटल. आणि मी थोड्या वेळापूर्वी तुम्हाला एका प्रॉब्लेममध्ये ती पण आयडिया सांगितली. तर इथे गोंधळ होत असेल तर लक्षात घ्यायचं, हा जो भाव आहे ना तो भाव इथे बघायचा. आपणच लिहिलेला असतो, पण कधी कधी कन्फ्युजन होतं. मग विचारायचं कोणाला, मनालाच विचारायचं. काय, तर बघा 25चा भाव जो आहे तो हाच आहे ना, म्हणून या 250तून 34 आपण वजा केले, बरोबर. 250चा भाव किती आहे, 25, बरोबर. मग आपण 250तून 30 क्विंटल दिला, शिल्लक किती राहिला, 216. या 30 क्विंटल मधून 30 क्विंटल दिला, इथं किती राहिला, 0. 240तून 240 दिला, इथं किती राहिला, 0, बरोबर. हा, अशा पद्धतीने
216 क्विंटल 25 रुपयाप्रमाणे 5400चा माल आपल्याकडे शिल्लक आहे. आता यालाच पुन्हा मी काय म्हटलं होतं, क्रॉस चेक जर तुम्हाला करायचा असेल तर तुम्ही क्रॉस चेक असंही करू शकता वेगळ्या पद्धतीने. काय करू शकता तुम्ही की तुम्हाला इशू किती करायचा आहे माल 304 क्विंटल बरोबर. तुमच्याकडे माल किती शिल्लक आहे इथे बघा 240 अधिक इथे 30 अधिक 250 बरोबर. तुम्हाला माल द्यायचा किती आहे 304 आणि तुमच्याकडे इथे माल किती आहे 520 क्विंटल. 520 क्विंटल वजा 304 क्विंटल आपण यातून देणार आहोत किंवा दिला तर किती खाली शिल्लक राहायला पाहिजे 216. तर बघा इथे 216 बरोबर शिल्लक आहे. या टोटल मधून 304 आपण क्विंटल दिला म्हणून आपला जो बॅलन्स आहे शिल्लक 216 राहिला. या दुसऱ्या पद्धतीत तुम्ही क्रॉस चेक करू शकता. आता 24 तारखेच्या नंतर 25 तारखेची जी एंट्री आहे ती एंट्री आपल्याला विचारात घ्यायची 11 नंबरची. रिसीव फ्रॉम व्हेंडर 320 क्विंटल ऑफ रुपीज किंवा ॲट रुपीज 23.50. तर 25 तारखेला व्हेंडरकडून माल आलेला आहे 320 क्विंटल 23.50. लक्षात ठेवा 24 तारखेच्या नंतर 25 तारखेला काय झालंय रिसीव्ड. किती माल रिसीव्ह झालाय 320 क्विंटल. काय भावाने झाला 23.50 ने झाला. किती रुपयाचा झाला 7520 रुपयाचा झाला. बघा आता रिसीव्ह झाला म्हटल्यानंतर फार काय करायची गरज नाही. बॅलन्सच्या कॉलम मध्ये जाऊन आपण अगोदरचा बॅलन्स ब्रॉट डाऊन करून घ्यायचा. त्यानंतर नवीन आलेला माल किती आहे 320 क्विंटल आहे 23 रुपये 50 पैशाप्रमाणे 7520 असा बॅलन्स इथे लिहून घेणं गरजेचं आहे. लक्षात घ्या. आता रिसीव्हचं काम सगळं संपलं. आता आपल्याला काय करायचं 25 तारखेच्या नंतरची जी एंट्री आहे ती बघायची किंवा नंतरचं जे ट्रान्झॅक्शन आहे ते बघायचं. नंतरचं ट्रान्झॅक्शन काय 26 तारखेला इशू 112 क्विंटल अजून इशू आता इशू करायचे आपल्याला बरोबर. 26 तारीख इशूड बरोबर. इशू म्हटल्यानंतर किती येते इशूची रक्कम बघून घ्या 112 क्विंटल. लक्षात राहावं म्हणून इथेच लिहून घेऊ. आता 112 क्विंटल इशू करायचे. अगोदरचे बॅलन्स आपल्याकडे 216 320. लास्टचा बॅलन्स जो आहे 320 आहे. 320 मधून 112 क्विंटल देता येईल का आरामात देता येईल. 112 काय भावाने द्यावं लागेल 23.50 रुपयांनी द्यावं लागेल. दोघांचा गुणाकार किती आला 2632 रुपये. लक्षात घ्या. इशू किती करायचा होता 112 क्वांटिटी करायची होती. 112च्या 112 क्वांटिटी आपल्याला इशू करता आली. आता आपण बॅलन्सच्या कॉलम मध्ये जायला हरकत नाही. बॅलन्सच्या कॉलम मध्ये 216 क्विंटल पैकी काही माल वापरला का नाही वापरला. मग काय करा तो बॅलन्स खाली ॲज इट इज लिहून घ्या बरोबर. त्याच्यानंतर 320 पैकी आपण किती माल वापरला 112 क्विंटल माल वापरला. म्हणजे आपल्याकडे किती क्विंटल माल शिल्लक आहे आता 208 क्विंटल माल शिल्लक आहे. 320चा जो भाव आहे 23.5 त्या भावाप्रमाणे याचं जर कॅल्क्युलेशन केलं तर ते कॅल्क्युलेशन येतं 4888 रुपये. तर अशा पद्धतीने इशू 112 करायचे होते. 112 इशू करून टाकले. त्यानंतर बॅलन्स जो आहे तो बॅलन्स व्यवस्थितरित्या खाली आपण कॅरी केलेला आहे. 26 तारखेचं ट्रान्झॅक्शन ओके झालेलं आहे. 26 तारखेच्या ट्रान्झॅक्शनच्या नंतर आता आपल्याला पुढच्या तारखेकडे जायचं. 27 तारीख रिफंड ऑफ सरप्लस फ्रॉम वर्क ऑर्डर 12 क्विंटल ॲट 25 रुपीज. बघा आता इथे काय जे घडलंय ते यापूर्वी पण आपल्याला याच प्रॉब्लेममध्ये ही गोष्ट बघायला मिळाली होती. आपण बघूया काय म्हटलंय.
रिफंड ऑफ सरप्लस बघा 27 तारीख. आता इथं 14 तारखेला पण त्यांनी म्हटलं होतं रिफंड ऑफ सरप्लस. सांगा कमेंटमध्ये लिहून सांगा, कमेंट करा. कमेंट केल्यानंतर मला लक्षात येईल की तुम्ही प्रॉब्लेम बघितला आणि समजून घेतला. ज्याची कमेंट येईल त्याचं कन्फर्मेशन होईल की त्यांनी बघितला प्रॉब्लेम म्हणून. ठीक आहे. हां, तर कमेंट करून सांगा की काय आपण ट्रीटमेंट दिली होती. रिफंड ऑफ सरप्लस वर्क ऑर्डर तिथे 12 क्विंटल 24 प्रमाणे आणि इथे 12 क्विंटल अगोदर 15 क्विंटल 24 रुपयाप्रमाणे आणि 12 क्विंटल 25 प्रमाणे. बरोबर. सगळ्यात पहिल्यांदा आपण काय केलं पाहिजे, याची नोट खाली प्रॉब्लेमच्या टाकली पाहिजे. तर प्रॉब्लेमच्या खाली आपण इथे ॲज इट इज नोट टाकूया. एक्सेस. आता रिफंड म्हणजे काय, तो कशातून झालाय, एक्सेस मालातून रिफंड झालाय. सरप्लस म्हटलंय ना, हां, म्हणून 12 क्विंटल 25. आता हा कोण सांगल, हा कमेंट टाईप करा, लाईकवर क्लिक करा आणि तुमच्या मित्रांना हे शेअर करा, म्हणजे ते पण बघतील, ते पण पास होतील म्हणजे त्यांचा अभ्यास होईल. बरोबर. हां, बघा 27 तारखेला जो रिफंड आहे तो 14 तारखेचा जसा रिफंड होता तसाच आहे. रिफंड म्हणजे काय आलं, पुन्हा आपल्या व्यवसायामध्ये तो माल आला. किती तारखेला, 14 तारखेला आपण ती ट्रीटमेंट दिलेली आहे. बघा इथे रिफंड ऑफ सरप्लस. तर तो रिफंड झालेला आहे म्हणून तो रिसिप्टमध्ये आपण दाखवणार. बरोबर आहे की नाही. तो काय आपण वापरलेला नाही आहे. बरोबर. म्हणून तो काय होईल, आपल्या जसा इथे 14 तारखेला इथे बॅलन्स ॲड झाला, बघा हा बॅलन्स इथे काय झाला, ॲड झाला, तसा तो रिफंड ऑफ सरप्लस इथे या तारखेला पण ॲड होईल. आता एवढं बोलत असताना ती संख्या किती आहे ती आपल्या लक्षात आहे का, ती बघून घ्या पुन्हा. 27 तारीख रिफंड 12 क्विंटल 25 रुपयाप्रमाणे. ठीक आहे. 27 तारीख रिफंड ऑफ सरप्लस, बरोबर. किती, 12 क्विंटल, किती रुपयाप्रमाणे, 25 रुपयाच्या भावाप्रमाणे. किती झाले, 300 रुपयाचा माल तो झाला. बरोबर आहे की नाही. हां, आता इकडे काय करणार, बॅलन्समध्ये अगोदरचे बॅलन्स कॅरी डाऊन करून घेणार सरळ. त्यानंतर 216 25 रुपयाप्रमाणे 5400चा. त्यानंतर 208 क्विंटल 23.5 रुपयाप्रमाणे 4888 रुपयाचा. आणि हा जो सरप्लस आहे तो माल आता आपल्याला पुन्हा इथे काय करायचा, सरप्लस हे रिसिव्ड झाला असं समजून तो आपण काय करणार, इथे ॲड करून घेणार बॅलन्समध्ये. बघा हे केल्यानंतर रिफंड ऑफ सरप्लस इथे आपण काय करणार, नोट रिमार्क त्याला टाकून देणार. म्हणजे भविष्यात कळू शकतं की ही ट्रीटमेंट काय केलेली आहे. 27 तारखेची ट्रीटमेंट झाल्यानंतर आपल्याला काय करायचं, पुढच्या तारखेकडे यायचं. पुढच्या तारखेकडे आल्यानंतर आपल्या लक्षात येतं की काय 28 तारखेला शॉर्टेज 8 क्विंटलचं आहे. आता शॉर्टेज पण येऊन गेलेलं आहे. बघा इथे 15 तारखेला शॉर्टेज येऊन गेलेलं आहे. बरोबर. शॉर्टेजला काय केलं होतं, शॉर्टेज म्हणजे कमी पडलं. मग ते ॲड होईल का, रिसिप्ट होईल का, नाही. कमी पडलं म्हटल्यानंतर ते इश्यू या कॉलममधून आपण काय करणार, बघा इश्यू या कॉलममध्ये ते टाकणार आणि इकडनं आपण काय करणार, बॅलन्समधून ते कमी करून टाकणार. लक्षात घ्या. मग पुन्हा बघा काय 28 तारीख शॉर्टेज 8 क्विंटल. ठीक आहे. 28 तारीख शॉर्टेज किती, 8 क्विंटल. कुठं लिहिणार, इश्यूमध्ये. बरोबर आहे नाही. इश्यूमध्ये काय का लिहिणार, कोण कमेंट करून सांगा कोण हुशार आहे, बघूया तुमच्यात. 200 रुपयाचा माल काय झाला, शॉर्ट झाला म्हणजे कमी पडला. आता 8 क्विंटल आहे म्हणून आपण डायरेक्ट ते इथेच लिहिलं. कारण काय आलं की अगोदरचा जो माल आहे तो 12 संख्येमध्ये, तर त्यातून त्याचा 8 देता येऊ शकतात आणि त्याचा भाव किती 25 म्हणून हा 25 इथे आपण लिहिला. लक्षात घ्या. मग 216 पैकी काही माल आपण वापरला का, बिलकुल वापरला नाही, म्हणून तो ॲज इट इज बॅलन्स कॅरी केला. त्यानंतर 208 मधला काही क्विंटल आपण राईस वापरला का, नाही वापरला, म्हणून तो सुद्धा आपण काय करणार, तसाच कॅरी करणार. बरोबर. त्यानंतर शेवट काय, आता हा जो 12 आहे, बरोबर, या 12 पैकी 8 क्विंटल राईस आपण वापरला. बरोबर. 12 वजा 8
चार क्विंटल जो राईस आहे तो इथे 12 वजा 8 मधून 4 क्विंटल शिल्लक राहिला. 4 गुणुले किती 25 बरोबर. मग 25 चोक 100 बरोबर आहे की नाही. हा मग आता ही जी घटना घडली ही शॉर्टेज कमी पडलाय माल. मग शॉर्टेजचं जे रिमार्क आहे तो रिमार्कमध्ये आपण काय करणार शॉर्टेज असं लिहून घेणार. शॉर्टेज हा माल कमी पडला होता म्हणून इश्यूमध्ये दाखवला आणि बॅलन्समध्ये कमी केला. 28 तारखेची एंट्री कळाली. हां ज्यांना नसल लक्षात आलं त्यांनी वारंवार व्हिडिओ बघा, अनेक वेळा बघा, म्हणजे कळेपर्यंत बघा. ओके. हां पुढे 30 तारखेची एंट्री रिसिव्ड फ्रॉम व्हेंडर 100 क्विंटल ॲट ₹24 रिसिव्ह झालेलं आहे. रिसिव्ह झाल्यानंतर आपल्याला फारसं काही करावं लागत नाही. तारीख किती आहे 30. पर्टिक्युलरमध्ये काय रिसिव्ड बरोबर. आता रिसिव्ड म्हणजे काय रिसिप्टच्या कॉलममध्ये आपल्याला लिहावं लागेल. किती झालं ते 100 क्विंटल 24 रुपयाप्रमाणे 2400 रुपयाचा माल रिसिव्ह झाला बरोबर. रिसिव्ह झालं म्हटल्यानंतर आता आपण रिसिव्हच्या कॉलममध्ये व्यवस्थित लिहिलंय. आता बॅलन्सच्या कॉलममध्ये जाऊन लिहायला हरकत नाही. लिहायचं म्हणजे काय बॅलन्स खाली कॅरी करून घ्यायचा. तर रिसिव्ह झालेल्यामुळं काय करायचं आहे तो बॅलन्स अगोदरचे पूर्वीचे जे आहेत ते पूर्वीचे बॅलन्स ॲज इट इज कॅरी करून घ्यायचे बरोबर. त्यानंतर जो नवीन माल आपल्याकडे आलेला आहे बघा हा रिसिव्ह 100 झाला ना, तो नवीन माल सुद्धा बॅलन्समध्ये काय करायचा नेक्स्ट लाईनला दाखवायचा बरोबर. अशा पद्धतीने रिसिव्हची पूर्ण ट्रीटमेंट आपण दिलेली आहे आणि खाली ही आपण नोट टाकलेली आहे. आता आपल्याला वरती जायचं बघायचं प्रॉब्लेममध्ये 15च्या 15 जे ट्रान्झॅक्शन्स होते ते आपण व्यवस्थितरित्या ट्रीट केलेले आहे आणि आपलं स्टोअर लेजर अकाउंटमध्ये त्याची मांडणी दिसत आहे. तर बघा वरती प्रॉब्लेममध्ये जे सांगितलं ते आपण सर्व फॉलो केलं आणि प्रॉब्लेम संपल्याच्या खाली काही वेगळं विचारलेलं नाही आहे. आता प्रॉब्लेम फिनिश करायला हरकत नाही. आता प्रॉब्लेम फिनिश करायचा म्हटल्यावर काय ट्रान्झॅक्शन संपले म्हटल्यानंतर आता शेवटचं जे ट्रान्झॅक्शन आहे त्याच्यावरून आपल्याला काय काय दाखवायचं व्हॅल्युएशन. काय दाखवायचं व्हॅल्युएशन ऑफ क्लोजिंग स्टॉक. सांगा कोणी कॅल्क्युलेट केलं त्याने उत्तर टाका. याला कमेंटमध्ये उत्तर टाका. बघू आपण कोणाचं उत्तर बरोबर येतं ते. आपण इथे लिहूया युनिट रेट आणि अमाऊंट बरोबर आहे का नाही. युनिट रेट आणि अमाऊंट. आता हे कॉपी करून बघूया याच्यातलं जेवढं होईल तेवढं. हां झालं सगळं कॉपी झालं बरोबर. तर आता आपल्याला काय करायचं या सगळ्यांची टोटल करून जो क्लोजिंग स्टॉकचं व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू आपल्याला दाखवायची. आता टोटल युनिट्स इथे करून घ्यायला हरकत नाही. इज इक्वल टू सम. आता मला एक्सेल शीट असल्यामुळे डायरेक्ट इथे समचा फॉर्म्युला देता येतो. तुम्ही कॅल्क्युलेटरवर किंवा ॲडिशन करून घेऊ शकता. 528 काय युनिट्स किंवा ते युनिट कशात याचे क्विंटलमध्ये 528 क्विंटलचा माल आपल्याकडे क्लोजिंग स्टॉकमध्ये आहे आणि त्या मालाची एकूण रक्कम जी आहे ती किती आहे 12,788 रुपये आहे बघा. तर क्लोजिंग स्टॉकचं व्हॅल्युएशन किती आहे आपलं 12,788 रुपये 528 युनिटसाठी. तर बघा अशा पद्धतीने आपला हा प्रॉब्लेम पूर्ण झालेला आहे. वारंवार प्रॉब्लेम बघा. ओके बाय.